गवार आणि बटाटाची भाजी तुम्ही खाल्ली असेल. एकदम साधी सोपी भाजी सुद्धा छान लागते. पण तुम्ही कधी शेवेचं वाटण करून भाजी केली आहे का? आज तुमच्यासोबत शेवेचं वाटण करून चमचमीत गवार बटाटा करणार आहे. थोडासा असा हलक्या-फुलक्या ग्रेव्हीचा. खूप सोपी रेसिपी आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या दुसऱ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. हा चॅनल तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण याच्यावर आपण घरामधले हलके-फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असतो. तर आज मी तुम्हाला गुजराती पद्धतीची गवार बटाट्याची ग्रेव्ही भाजी सांगणार आहे, ज्यामध्ये ना शेवेचं वाटण केलं जातं. शेव किंवा फरसाण तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकता. पण एकदम स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी आहे. लसणाची चटणी लागते आणि शेवेचं वाटण या सांगते आपण काय काय घेतलं. तर आपण साधारण 200 ग्रॅम गवार घेतली. गवार चांगली निवडून स्वच्छ धुतली आहे. त्याचबरोबर 2 बटाटे साल काढून अशा मध्यम फोडी करून घेतल्या. आता आपल्याला करायची लसणाची चटणी. त्यासाठी आपल्याला लागेल 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या आणि पाव चमचा मीठ. आपल्याला ना शेवेचं वाटण करायचं आहे, त्यासाठी लागेल 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 चमचे जाडी शेव घेतली आहे. तुम्ही साधी शेव घ्या, फरसाण घेतला तरी चालेल आणि 2 चमचे तीळ लागतील. आणि आपल्याला एक मसाल्याची पेस्ट करायची आहे. त्या मसाल्याच्या पेस्टसाठी आपल्याला लागेल पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा धणेपूड आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि आपल्याला लागणार आहे 2 छोटे किसलेले टोमॅटो. गवार निवडून झालेली आहे, स्वच्छ धुतली, बटाटा झालेला आहे. आता आपण फक्त लसणाची चटणी आणि हे शेवेचे वाटण करू आणि गॅसकडे जाऊ. तर मिक्सरच्या भांड्यात घेऊया. तीळ हे भाजून घेतले तरी चालतील, शेव लागेल आणि शेंगदाणे. याला जाडसर वाटून घेऊ आणि आपलं हे शेवेचं वाटण तयार झालं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात घेऊया लसूण, बेडगी मिरची पावडर आणि मीठ. यालाही बारीक करून घेऊ. तुम्ही पाहिजे तर हे ना तुम्ही खलबत्त्यात कुटून सुद्धा करू शकता. आणि आपली लसणाची चटणी तयार झाली आहे. आता आपल्याला फक्त करायची आहे मसाल्यांची पेस्ट. ती करून घेऊ आणि मग गॅसकडे जाऊ. त्यासाठी एक ताटली घेतली, त्यामध्ये घेऊया पाव चमचा हळद, बस. बेडगी मिरची पावडर 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा धणेपूड, धणेपूड थोडी जास्त आणि अर्धा चमचा गरम मसाला, बस. यामध्ये घालूया पाणी आणि याला मिक्स करू. आणि आपली मसाला पेस्ट झाली आहे. चला गॅसकडे. आता कढई गॅसवर ठेवूया. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, बटाटा आणि गवार परतून घ्यायची. तर त्यासाठी कढईमध्ये घेऊया तेल, साधारण 2 चमचे. तेल तापलं, गवार घालायची आणि गवार तेलावर चांगली परतायची. गवार झाली भाजून, याला घेऊया काढून. आता बटाटा घालूया. उरलेल्या तेलातच थोडंसं अजून तेल वाढवू शकता किंवा यातच परता आणि याला ही जाग येईपर्यंत परतून घेऊ. आणि हे बघा बटाटाही झालाय परतून. याला पण घेऊया काढून. अशी सोनेरी किनार आली की समजायचं बटाटा छान परतला. आता करूया फोडणी. फोडणीत तेलात घालूया जिरं अर्धा चमचा, हिंग, गॅस कमी करू आणि तयार मसाल्याची पेस्ट घालू. मसाल्याची पेस्ट घातली, तेलामध्ये चांगली परतूया. लक्षात घ्या, पाणी घालून जर मसाले असे परतले ना तेलात, रंगही छान येतो, ते करपत नाहीत आणि भाजीला चवही चांगली लागते. बघा मसाल्याला रंग कसला मस्त आलाय. आता घालूया लसणाची चटणी. हिलाही घेऊया परतून. 2 मिनटं परतायचं. हे बघा, हे आपण लसणाची चटणी परतली. आता घालूया चिरलेला टोमॅटो आणि याला पुन्हा 2 मिनटं परतूया. आणि हे बघा, आपण याला छान परतलंय. टोमॅटो छान शिजला. आता यामध्ये घालूया बटाटा आणि गवार. तयार केलेलं वाटण घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालूया. असं कोमट केलेलं पाणी घालू आणि याला मिक्स करू. पाणी घालून याला मिक्स केलं. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं तसं करा, पण ही खूप पातळ करायची नाही, थोडी ग्रेव्हीच ठेवायची. आता याला उकळी आल्यावर गॅस कमी करू, याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 7-8 मिनटं शिजून द्यायचं. 5 ते 7 मिनिट झालेली आहे. खूप भारी दिसते भाजी. या दाखवते. आणि हे बघा किती सुंदर रंग आलाय. वा, मस्त. एकदा फक्त याला आपण घेऊया हलवून.
यावर घालायची भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद आणि आपली ही मस्त चमचमीत शेवेचं वाटण करून केलेली गवार बटाट्याची ग्रेव्ही तयार झाली. त्याला तुम्ही अजून थोडंसं परतून घेतलं तर सुकी भाजी तयार होईल किंवा अजून थोडंसं गरम पाणी वाढवलं तर सरबरीत लपथपीत अशी भरपूर ग्रेव्ही तयार होईल. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल, गुजराती पद्धतीची आहे त्यामुळं थोडीशी साखर घातली जाते. मी घातली नाही. तुम्हाला घालायची असेल तर साखरसुद्धा घालता येईल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी म्हणजे पटकन होणारी म्हणणार नाही मी, पण कधी डब्याला स्पेशल काही द्यायचंय किंवा पाहुणे आल्यानंतर गवारीचीच नेहमीपेक्षा वेगळी भाजी करायची आहे, तर ही भाजी नक्की करता येईल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.